कुठे दिलं प्रकृती प्रकर्षण कृती म्हणून ती प्रकृती आहे का नाही. आणि मला अशा क्षेत्र जे सांगितलं होतं तेच इथं काय जाणावं प्रकृती तिला इथं म्हणलेलं आहे. आणि पुरुष आणि क्षेत्रज्ञ आयशे जया ते म्हणितले असे तो पुरुष अनारशे बोलून घे. आणि क्षेत्रज्ञ सांगितलं होतं ना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. जो क्षेत्रज्ञ म्हटलं होतं ना तोच इथं पुरुष आहे. याच्यापेक्षा काही वेगळं घेण्याचं कारण नाही. ये नावे आनाने परी निरूप्य आनन होय आनाने नावे पण हे लक्षण न चुकावे पुढती अर्जुना. हे तू लक्षण म्हणजे सोडूच नको, चुकू नको म्हणजे सोडूच नको. काय या ये आनाने नावे नाव वेगळे वेगळे आहेत पण निरूप्य आन नोहे पण त्यांच्याविषयीचं निरूपण वेगळं होणार. एकाच पुरुषाचे 2 नाव आहेत 4 नाव आहेत नावं 5 असतील पण त्याचं लक्षण चुकणार. शरीर जसं आहे ते लक्षण त्याचे तेच राहणार आहेत नाही का नाही. म्हणून काही वेगळं घेण्याचं कारण नाही. हे लक्षण न चुकावे पुढे तरी केवळ जे सत्ता तो पुरुष का पंडस होता प्रकृती ते समजता क्रिया नाम. केवळ जे सत्ता केवळ जी सत्ता आहे त्या सत्तेलाच पुरुष असं म्हणतात. त्या सत्तेलाच काय म्हणावं पुरुष म्हणावं. आणि प्रकृती समजता क्रिया नाम आणि त्या पुरुषाच्या सत्तेवर जी क्रिया होती त्या क्रियेचं नाव काय आहे प्रकृती. पुरुष क्रिया करत नाही, क्रिया करते प्रकृती. पण मग प्रकृती क्रिया करते पण पुरुषाच्या सत्तेशिवाय तिला क्रिया करता येत नाही. तिचं स्वतंत्र काय नाही. पंखा हवा देतोय पण लाईटचा पॉवर असल्याशिवाय फिरत नाही. म्हणजे याचा असा दोन्हीचा काय आहे तो काही करत नाही पण त्याच्याशिवाय तिला काही करता येत नाही असा त्यांचा जोड आहे. हा बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकार भरण आणि हे 3 गुण सत्वादी हा गव्हाची मेळावा प्रकृती झाला जाणावा याची हेतू संभवा कर्माची या. बुद्धी इंद्रिय आणि अंतकरण सुद्धा जडच आहे. अंतकरण कुठून चेतन राहील प्रकृतीच कार्य आहे ना ते. अंतकरण आत हे म्हणून अंत फक्त आत आहे म्हणून त्याला काय करण म्हणजे इंद्रिय अंत म्हणजे आतली इंद्रिय म्हणजे काय अंतकरण तरी जडच आहे का नाही का नाही. म्हणून बुद्धी इंद्रिय अंतकरण हे इत्यादी म्हणजे हे आहे ज्याच्या आधी बाकी सगळे आलं. मग त्याच्यात विकार भरण हे विकारानं काय झालेलं आहे भरलेलं आहे. कोणता विकार आहे नाशा विकार आहे. नाशाचा त्याच्याकडे काय आहे नाश होतो त्याचा. हे विकारानं सगळं भरलेलं आहे. आणि हे 3 गुण सत्वाधिक आणि सत्व रजतम हे 3 काय आहेत गुण आहेत. आता या 3 गुणाचं इथं माऊलींनी जास्त वर्णन केलेलं नाही कारण 14वा अध्याय स्पेशल पुढचा कशाला आलाय गुणाचंच वर्णन करणारा आलाय. हा गव्हाची मेळावा या सगळ्याचा मेळ प्रकृती झाला जाणावा. हे कोणापासून झालेला आहे प्रकृतीपासून झालेला आहे. गुणही प्रकृतीपासून आहे का नाही. ह्याची हेतू संभव कर्माची आणि कर्माचं हेतू म्हणजे कारण. कर्माचं मूळ काय आहे हेच आहे का नाही. आता कसं कर्माचं मूळ हे आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात. कार्य करण करतो ते हेतू प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतू रुच्यते. तेथ इच्छा आणि बुद्धी गडवी अहंकारेशी आधी मग तिया लावी ती वेधी कारणाच्या. तेथ इच्छा आणि बुद्धी आधी अहंकारेशी घडवी. काय होतं पहिली इच्छा निर्माण होती आवडीते वृत्ती किरीटी आधी म्हणून उठी. अगोदर इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण झाली की मग ती झालेली इच्छा आहे का नाही ते मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि तो फॉर्म कुठं पाठवला जातो बुद्धीकडे पाठवला जातो. बुद्धी अनुकूल योग्य आहे का अयोग्य आहे असा निर्णय करते आणि मग बुद्धीनं जर शिक्का दिला की हे योग्य आहे की मग ते अहंकाराला जागा करतात. अहंकार जागा होतो. घडवी अहंकाराची आधी आणि मग अहंकार जागा झाला की अहंकार काय करतो मग तिया लावी ती वेधी कारणाच्या. जी इच्छा निर्माण झाली ती इच्छा म्हणजे कारण आणि त्या कारणाचा वेध सुरू होतो. मग म्हणजे कारण निर्माण झालं. मुळात इच्छा हे काय आहे क्रियेचं कारण आहे. इच्छाच नसेल तर क्रिया घडणार इच्छा वाढविती वेल खुंटावा तो खरा बोल. इच्छाच ते सगळं काय करते सुरू करते. ती याला ती वेधी कारणाच्या आणि मग कारणाचा वेध लावतात सारखं नाही का नाही. अहंकार सगळाच. मग तो अहम एकदा जागा झाला आपण कशात कमी आहे आपल्याला का जमू नये जमायलाच पाहिजे. म्हणजे अहम काय होतो मग अरे लोक एवढं करायलेत मग आपण का करू नये असं मग तो अहम जागा होतो. तेचे कारण ठाकावाया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा ना ते कारण ठाकावया.
कारण जी इच्छा हे कारण, आणि ते जे कारण निर्माण झालं ते कारण आपल्या म्हणजे इच्छा निर्माण झाली की त्या इच्छेसारखं करणं याला क्रिया म्हणतात. मग ते वाच्यादिठी मग ज्याच्या ते कामाला लागतात. मग डोळे डोळ्याच्या कामाला लागतात, पाय पायाच्या कामाला, हात हाताच्या कामाला, वाच्याच्या कामाला. मग जशी इच्छा निर्माण झाली असेल तसं ते काय करतात, क्रिये लागतात. ऐका नाही, जे सूत्र धरणे उपाया सूत्र धरणे ते आपल्याला फळ मिळावं असे उपाय करून जी इंद्रियाकडून केलेली क्रिया त्याला कार्य असं म्हणतात. कारण कार्य, बरोबर आहे का नाही. आणि इच्छा मदाच्या थावी लागली मना ते उठवी, ते इंद्रिय राहटवी कर्तृत्व पैगा. कर्तृत्व कशाला म्हणावं, नाही का नाही. कार्य, कारण आणि कर्तृत्व कशाला म्हणावं, इच्छा मदाच्या थावी लागली. नुसती इच्छाही महाराज कामाला तेवढी लावत नाही. इच्छा मद ज्या वेळेला होते, इच्छेचा मद म्हणजे काम वेगळा आणि इच्छा वेगळी. महाराज सामान्य असेल तिला इच्छा म्हणावं, आणि तीच प्रबल झाली की तिला काय म्हणावं, काम म्हणावं. ते इच्छा आहे कुमारी झाली, ती कामाची तारुण्या आली. मग तेथ द्वेषेशी मांडली वराडी, दया दोघास्तव झाला, ऐसा द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारे. इच्छा द्वेष समुत्थेन, आहे का नाही. त्याच्यावर माऊली ज्ञानोबा येतात. आणि म्हणून मिळालं पाहिजे इच्छा आणि मिळालंच पाहिजे काम, आहे का नाही. ती इच्छाच तरुण झाली की तिला काय म्हणावं, काम म्हणावं. मदाच्या थावी लागली, आहे का नाही. त्या इच्छेचा काम झाला की काय करते, मना ते उठवी, आहे का नाही, मनाला जाग करते. आणि मग इंद्रिय राहटवी, आणि मग सगळे इंद्रिय काय लागतात, कामाला लागतात. हे कर्तृत्व पैगा, याला कर्तृत्व असं म्हणावं. म्हणून ती निया जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृतीमुळे राणा सिद्धांचा म्हणे. आणि म्हणून या ती निलाई कारण, जर ती निचय मूळ काय असेल, कार्य कर्तृत्व आणि कारण या तिन्हीचंही मूळ काय आहे, प्रकृती आहे का नाही. प्रकृती आहे असं म्हणलं. कोण म्हणलं, सिद्धांचा राणा म्हणे. सिद्ध महात्म्यांचाही जो राजा आहे तो भगवान कृष्ण म्हणाले, योम तिन्ही चेने समवाये प्रकृती कर्मरूप होय, परी जया गुणा वाढेत राहे त्याची सारखी. काय आहे, इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण झाल्याकडे ती बुद्धीकडे पाठवल्या जाते. मग बुद्धी निश्चय कोणता करते, योग्य. महाराज हे काय का, प्रत्येकाची बुद्धी योग्यच करते, योग्यच निर्णय देते. फक्त जो गुण वाढलेला असेल त्या गुणानुसार योग्य निर्णय देते. सत्वगुण वाढला असेल तर तीर्थयात्रा करणं योग्य मानेल, कीर्तन भजन ऐकणं योग्य मानेल, गाथेचं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं योग्य मानेल. रजोगुण वाढला असेल तर संपत्ती कमवणं. विवेकी बुद्धी अति संपन्न, ती शिव जे नित्य ज्ञान, परी ते खेळ गोटले असे जाणते वैराग्य घेऊन वाढेल. वाढत नाही ते, आहे का नाही. अरे रजोगुणी बुद्धी असेल, धन कमवणं आहे. तीर्थपित्र फिरतं ते गेली फाईल फेकून, हे फाईल पास होत नाही, ते हे करायचं आपल्याला. इकडे काय कुठं तीर्थयात्रा करून कोणाचं भलं झालंय ते याच्यात मिळाले. तमोगुणी असेल तसंच इकडे तीर्थही नको धनही नको, हातवे ताना तता येईना. खुशाल हातपाय ताणून देऊन काय करावं, झोपावं, आहे का नाही. नुसती परवडी जांभयाची, माऊली ज्ञानोबारांचा अंगे अंग मोडी, नुसती परवडी कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयाची. सकल शरीराचा गोळा होय आळसाचा मोधा, आहे का नाही. मग असं करून जाईल ज्या गुणात बुद्धी असेल. म्हणून आपल्याला योग्य सुचण्याकरता अगोदर सत्वगुणी बुद्धी बनवावी लागेल ना. अरे दोष कोणाचा, ते गुण ज्या गुणात असेल त्या गुणात ती काय मानेल, ते कार्य योग्य मानेल, बरोबर आहे का नाही. म्हणून काही काही माणसं म्हणतात, महाराज बुद्धी जर सगळ्यांची सारखी आहे तर मग सगळ्यांची क्रिया का सारखी नाही. तर त्याचं कारण ते बुद्धीचे 3 प्रकार आहेत ना, आहे का नाही. बुद्धीचे 3 प्रकार नाही, बुद्धीच्या गुणाचे काय आहे. बुद्धीत जो गुण प्रबल असेल, ज्या गुणाची वाढ झालेली असेल ते कार्य ते करायला लावतं, नाही का नाही. प्रकृती कर्म होय परी जया गुणात वाढेत त्राय म्हणजे ताकद. ज्या गुणाची ताकद वाढलेली राहते त्याची सारखी, त्याच्या सारखे सगळे काय होत जातात, मग निर्णय होतात. जे सत्वगुणी अधिष्ठीजे तै सत्कर्म मनीजे, रजोगुणे निपजे मध्यमते सत्वगुणे अधिष्ठीजे. जर बुद्धीमध्ये सत्वगुण वाढलेला असेल तर त्या सत्वगुणाच्या बुद्धीनं दिलेला निर्णय आणि ती झालेली क्रिया
त्या क्रियेला सत्कर्म म्हणतात. दीपकलिका दाकुटी. परिबहुते जाते प्रगटी तैशी सद्बुद्धी येथे कुटी म्हणून नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात सद्बुद्धी एवढीशी जरी असेल, महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात सद्बुद्धी सोपं नाही. हे बहुती परी अपेक्षी जे विचार सुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना, या बुद्धीचा स्वीकार करायला विचार शूर लागतात. आणि कशातले शूर लागतात? 110 किलोचं वजनावरी चालत नाही. विचार शुरी, विचारामध्ये काय लागतात? शूर लागतात. काय माऊलींनी दृष्टांत दिले तिथं, आहे का नाही? विचार सुरी हे दुर्लभ चराचरी जैसा अनिकासारखा बहुवसू, अनिकासारखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी. आता माऊली ज्ञानोबराची सद्बुद्धीची व्याख्या काय? सद्बुद्धी काय? ज्या परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर, जसा गंगेचं ध्येय समुद्र राहतं तसं ज्या बुद्धीचं ध्येय काय आहे? भगवंत आहे. ईश्वरा वाचोनी काही जे अनिकलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी येरी ते दुर्मत. माऊलींनी स्पष्टच करून टाकलं, भगवंत सोडून जिचा दुसरा निश्चय असेल ती दुर्मत. अन्य नाही तुझे. तिचं वैभवच ते. जर वैभव वाढवायचं असेल तर अन्य नाही तुझे. एका केशवराजे तिचं वैभव काय आहे? केवळ त्याला सत्वगुण सत्कर्म म्हणतात. सत्वगुण वाढलेला असेल आणि तशी क्रिया त्या बुद्धीचा तसं झालं त्याला काय म्हणतात? सत्कर्म. रजोगुण निपजे मध्यम ते. रजोगुण वाढलेला असेल त्याच्यापासून जे कर्म होतं ते मध्यम कर्म आहे का नाही? आणि जे का केवळ तमे होती जी कर्मे निषिद्ध आदमे जाणते. आणि केवळ तमोगुणापासून जे कर्म होतात ते निषिद्ध आधम खालचे कर्म आहे असं तू जाण. ऐशनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते त्यापासून निर्वाळते सुख दुःख गा. ऐसे संता संते कर्मे प्रकृती स्तव होते. ऐसे संत कर्मे होते आणि असंते. संता संत म्हणजे ते संत ना संत नाही याच्या इकडे. संत शब्दाचा अर्थ सत्कर्म, असंत शब्दाचा अर्थ असत्कर्म, आहे का नाही? निषिद्ध कर्म, विहित कर्म. असं विहित आणि निषिद्ध कर्म जे घडतं ते प्रकृतीपासूनच काय होतं? घडतं. का? प्रकृतीचा काय संबंध आलाय? गुण प्रकृतीचेच आहेत ना, तिच्यापासूनच गुण झालेले आहेत ना. त्यापासून निर्वाळते सुख दुःख गा. आणि मग त्या सत्कर्म असेल तर सुख निर्माण होईल, दुष्कर्म असेल तर दुःख निर्माण होईल. काही महाराज आहे का नाही? त्याच्यापासून ते तयार होत. असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे त्या दोहीचा बोलीजे भोगू पुरुषा. असंती दुःख निपजे. वाईट कर्म असेल दुःख निर्माण होईल, सत्कर्म असेल सुख निर्माण होईल. आणि सुख दुःखाचा भोग जो भोगावा लागतो तो पुरुषाला भोगावा लागतो. प्रकृतीला भोगायचं कारण नाही. प्रकृती करत राहते, त्याचा भोग कोण भोगत राहतो? पुरुष भोगतो, नाही का नाही? सुखदुःखे जवरी निपजती साचोकारी तो प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी. सुखदुःखे जवरी निपजती. सुख आणि दुःख जोपर्यंत निर्माण होत राहतात, खरोखर जोपर्यंत हा धंदा करते प्रकृती आणि हे भोगत कोण राहतो? पुरुष भोगत राहतो. जीवरूपानं पुरुषच भोगतो का नाही? पुरुष ते काय करतो? भोगत राहतो. प्रकृती करी कर्मी ती मी केली म्हणे भ्रम. ती करता येणे नामे बोली जीव. त्याला काय कर्ताचा आम घेतला म्हणून त्याला काय म्हणतात? करता म्हणतात, नाही काय? प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगत असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय. प्रकृती पुरुषाची कुळवाडी म्हणजे संसार. माऊली म्हणतात दोघांचा संसार जरा वेगळा आहे. आपल्यापेक्षा थोडा वेगळा आहे. सांगता असंगडी म्हणजे अघटित. त्याची सांगड जुळत नाही. आपल्या व्यवहाराशी सांगड जुळत नाही. काय असतंय महाराज? एरवी जे सगळे लोक जसं वागतात त्याच्या विरोधात एखादा वागायला लागला की ते नवल वाटतं लोकांना. नवल आश्चर्यकारक घटना कोणती असते की नेहमी घडणाऱ्या घटनेच्या वेगळी घडली की माणसं काय म्हणतात? असं कसं काय घडलं? आश्चर्यकारक घडलं. तसं यांचा संबंध, यांचा संसार प्रकृती आणि पुरुषाचा जरा असंगडित आहे, अघटित आहे, आश्चर्यकारक आहे. काय? जे आंबुली जोडी आंबुला खाय. एरवी कसं असतं? माणसानं कमवावं आणि स्त्रीनं खावं. पण यांचं वेगळं आहे. काय? ती कमवते आणि हा नुसता काय करतो? खात राहतो. ह्यो कमवत नाही पण खायला कोणाला भेटतं? याला.
आंबुला आंबुली आहे, संगती ना सोय की आंबुली जगी चोच आहे का? बरं या दोघांचं पती पत्नीचं असं आहे, आंबुला आंबुली संगती ना सोय ना, यायची कधी संगती झालेली. बरं दोघं पती पत्नी आहे तर कधीच भेट नाही, कधीच भेट नाही. कारण तो आला, ही ज्या वेळेला प्रगट असते त्यावेळेला तो लपलेला असतो, आणि तो प्रगट झाला की ही हरपून जाते. बरोबर आहे का नाही? हे तो दिसला की हे राहत नाही, आणि हे दिसली की त्यो राहत नाही. देव राहत नाही. जोपर्यंत जग दिसतंय तोपर्यंत ईश्वर दिसत नाही, आणि एकदा देव दिसला की जग दिसत नाही, आहे का नाही? मग मला त्या संगती ना सोय ना, त्यांचा संबंधही कधी झालेला नाही. पण नवल ऐका, चोज म्हणजे नवल ऐका की आंबुली जगवी, पण ती त्याच्या संबंध नसताना दोघांपासून जगाची काय झाली निर्मिती, हे नवल आहे. आता कसं झालं ऐका त्याला, तो कसा आहे आणि ती कशी आहे, त्या दोघांचं वर्णन करतात. पुरुष प्रकृतीस्तो हि भुंगते प्रकृती जान गुणान कारणम गुण संगोषे सदसद येऊनी जन्मसू जे अनंगुज तो प्यांदा निकवडानु सदा जीर्ण अतिवृद्धापासून वृद्ध. महाराजीनं त्याच्याशी विवाह केला, काय पाहून केला माऊली म्हणतात ते तिचं तिला माहिती. कारण कोणता ना कोणता पाहावा का नाही गुण एखादा. तो कसा आहे, आनंगू म्हणजे त्याला अंग नाही, रंग नाही, रूप नाही, काय नाही त्याला. अर्जुना काहीची जेथ नाही, तो लक्ष्मीचा भरता, तो प्रकृतीचा भरता पाय, काय काय आनंगू, त्याला काय नाही, अंग नाही. बरं हिनं त्याच्याशी विवाह केला तर तो कसा आहे, काही करणारा तर प्यांदा. प्यांदा शब्दाचा अर्थ नुसता पडून राहणारा, काहीच न करणारा प्यांदा. जाऊ द्या बुवा, पडून का राहीन, पण खूप बापान त्याच्या कमवून ठेवलंय. 17 पिढ्या गेल्या आणि 22 पिढ्या गेल्या तरी संपत. माणसं म्हणजे त्याला कमवायचीच गरज काय यार, कारखान्यान गाड्यान घोड्यान काय शेती 1000-2000 एकर द्या पोरगी, पडून राहिला तरी आपल्या पोरीला काही अडचण येत नाही. याच्याकडे तशी संपत्ती आहे का? माऊली म्हणतात निकवडा, कवडा सुद्धा याच्या जवळ नाही. आणि महाराज हे काय, हा निकवडा आहे, आणि ज्याच्याकडे याच्याकडे जे जातात त्यांना सुद्धा तो काय बनवतो, निकावडा. किंवा निकावडा झाल्याशिवाय, कारण काय जेव्हा जसा असतो त्याला त्याच्यासारखा आला तर दोघात काय होत असते, एका तुझ्या संगतीस लागले त्याचे कैशी त्याचे काय करून टाकतो तू वाटोळे. देव भक्ताला जे करून येते संसार का तोच करीत नाही, देव भक्ताला कस काय करू दे, नाही का नाही, निकावडा. बरोबर ठीक आहे, जाऊ द्या निकावडा असेल, पण त्याला माये बाप भाऊ बहिणी चुलते काके कोणी असेल ना, माऊली म्हणतात नुसधा. नुसधा म्हणजे एकटा, त्याला ना कोणी संबंध आहे, ना कोणी आहे, ना कोणी आहे, काहीच नाही. बरं ठीक आहे, तरुण आहे का, ताकद असेल, तरुण असेल, माऊली म्हणतात जीर्णो अतिवृद्धापासून वृद्धू. जे म्हातारे 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 त्या सगळ्यात म्हातारा कोण आहे, अतिवृद्ध. अति जीर्ण, जीर्ण म्हणजे खूप जुना, खूप जुना. किती जुना, जुनाट जुगादीचे नानी, आहे का नाही, काय बहुता ठेवणे लोपले होते बारकेपणे ठाव चळणे चुकविला, आहे का नाही. म्हणून अनादी काळापासून थाईचाची काळा, अनादी बहु काळा, किती काळा काही सांगता येत नाही, किती काळापासून सांगता येत नाही. आठपासून वृद्धू. बरोबर ठीक आहे. त्या आडनाव पुरुष, खरं आहे ना, त्या पुरुष म्हणणं म्हणजे त्याचं आडनाव आहे, त्याचं खरं नावही नाही पुरुष, पण तो पुरुषही नाही. मग स्त्री असेल, पुरुष नसेल तर पुरुषाच्या विरोधात काय आहे, स्त्री आहे. माऊली म्हणतात ये रवी स्त्री ना, तो काय नाही, स्त्री सुद्धा नाही. मग पुरुष नाही आणि स्त्री नाही, मग कोण राहिलं, नपुंसक. नपुंसक असेल तिसरा तोच आहे. माऊली म्हणतात नपुंसक ना, तो नपुंसकही नाही. मग हे कोण नेमका त्यो, किंबहुना एको निश्चयो नाही, नेमका त्यो कोणी त्याच्या अजून निश्चय झालेला नाही. चालू आहे कटपट, चालू आहे, त्याचा निश्चय झालेला नाही, आहे का नाही. तो अचक्षु अश्रवणो आहस्तु अचरणो रूपनावरणो नामाती अचक्षु, त्याला डोळे नाही, त्याला श्रवण कान नाही, आहे का नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला नाव नाही, यातलं त्याला काही
नाही. अर्जुना काहीची जेत नाही, तो प्रकृतीचा भरता पायी, की भोगणे ऐशी आई सुख दुःखाचे. का अर्जुना काहीची जेत नाही, तो प्रकृतीचा भरता, तू तिचा नवरा. प्रकृतीचा पती कोण आहे? जो असा आहे ज्याला काहीच नाही. पण म्हणून तो काहीच नाही, पण ऐशे की भोगणे ऐशी आई सुख दुःखाची. काहीच नाही, पण सुख दुःखाचा भोग मात्र त्याला भोगावा लागतो. म्हणजे मला त्याला काहीच नाही, त्याला कोणाचा संबंध नाही, मग तो त्याला सुख दुःखाचा भोग तरी कसा भोगावा लागतो? तर त्याचं कारण सांगतात, मला केल्याशिवाय भोगावं लागत नाही, तो काही करत नाही, मग भोगतो कसा? तर त्याचं कारण माऊली सांगतात, तो तरी अकर्ता. खरं पाहिलं तो काय आहे? अकर्ता आहे, काहीच करत नाही. उदासू अभोक्ता. उदास परत 3 प्रकारे: आसक्त, द्वेष्य आणि उदास. आहे का नाही? 3 माणसं आपण व्यवहार करत असताना 3 प्रकारात वागतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रिय, मित्र आणि उदास. आहे का नाही? नाही, प्रिय, मित्र, उदास. प्रिय, द्वेष्य आणि उदास. आहे का नाही? मला काही माणसाविषयी आपल्याला प्रेम असतं का नाही? आपले जे जवळचे आहेत, घरचे आहेत, कुटुंब आहे आपले, त्याच्याविषयी काय असतं? प्रेम असतं. आपल्या काही आपण ज्याला जवळचे मानले त्याच्याशी प्रेम असतं, आणि आपण ज्याला शत्रू मानले त्याचे आपले द्वेष असतात, त्याच्याशी आपण काय करतो? द्वेष करतो. पण काही माणसाविषयी आपल्याला प्रेमही नसतं आणि द्वेषही नसतो, असाच जो ज्याच्याविषयी आचरण असतं त्याला उदास म्हणतात. आपण एसटीत बसलो, एसटीत लोक नसतात का? असतात. ते आपल्याला आवडतात का? नाही. मग त्याचा राग येतो का? त्यांना आपण शत्रूही मानत नाही, त्यांना आपण मित्रही मानत नाही, त्यांच्याविषयी आपण काय असतो? उदास. म्हणजे ना मित्रता ना शत्रुत्व, अशी मधली अवस्था, तिला उदास म्हणतात. तसा तो सगळ्याविषयी उदास आहे, त्याला कोणाचाही काय नाही, संबंध नाही. आहे का नाही? तो करताही नाही, तो उदास आहे. अभोक्ता. खरं पाहिलं तर तो कसा आहे? त्याला भोगही देता आहे, भोगही नाही, तो कसा आहे? अभोक्ता. मग तो अकर्ता आहे, उदास आहे, अभोक्ता आहे, मग त्या सुखदुःखाचा भोग कसा? माऊली म्हणतात, तो भोगत नाही हो, ही बाई त्याला बळ भोगायला होती. कोण? परी या पतिव्रता भोगविजे. ही पतिव्रता आहे ना, ही म्हणून काय मायराणी मी मायराणी पतिव्रता शिरोमणी. आणि मग ही पतिव्रता असल्यामुळं त्याला बळ भोगायला होती. ते पळलेलं राहते, ती कुठूनही काय उठा ना, खाणं तुम्हाला, मला नाही खायचं, नाही खाणंच लागतंय तुम्हाला ना. असं कसं मी बाजारातून जिलेबी आणली गुरुवारातून, खाणंच लागते एक कोडी तुम्हाला. पण ही बळ त्याला काय करायला होते? भोग भोगायला होती. या पतिव्रता भोगविजे. बळ त्याला काय करायला होते? भोगायला लावते. ही तरी कशी भोगायला लावते? माऊली म्हणतात, काय करणार नाही वा तो काय म्हणतो. एखादी आता माऊली उदाहरण देतात, जी येते आळूमाळू, रूपा गुणाचा चाल टाळू, ते भलताईसाई खेळूल्या खाण्या तिथं सोडा. प्रकृतीला थोडं बाजूला राहू द्या. एखादी सामान्य स्त्री असू द्या, आणि फक्त काय असू द्या, जे ते आळूमाळू. आळूमाळू म्हणजे थोडासा. रूपाचा चाळ ढाळू. चाळ ढाळू म्हणजे जरा ढळत. भगवंतानं देता देता जरा रूप काय दिलं? ढळत दिलं, वाढीव, विशेष. एखाद्या सामान्य स्त्रीला जर रूप, गुण ते थोडं वाढीव दिलं, तर ती सुद्धा भलताईसा खेळूल्या खाणी. ती सुद्धा जे घडणार नाही तसे खेळ काय करायला लावते? आवडीचा मारीला वेडा वय कैसा म्हणे. काय त्या समुद्र मंथन झालं, त्या एक फक्त पावलाचा आवाज ऐकला, रूपाचा चालू ढाळूच होता ना, रूपा गुणाचा चालू ढाळू. ती काय नाव होतं तिचं? मोहिनी. झाली राक्षस मोहिनी. अरे देव महाराज, महादेव भुलले हो. सामान्य सोडा, बडा देव. भगवान शंकर काय झाले? आहे ना आपल्याकडे प्रमाण आहे ना ते. हा, महादेव भुलले. बडा देव का बाबा बिल्ली पिछला काय करत तो बा. हा, करे तोबा ते निघाले ना महाराज. हो ना, करे ना ते. ऐका नाही, रूपा गुणात ते भलताईशी खेळूल्या का. आणि अरे सामान्य एखादी स्त्री असेल तर ते काही ना काही घडवते. मा ये प्रकृतीत गुणमयी हेची नाव, किंबहुना सावयव गुणतेची हे. अरे सामान्य स्त्री जर एखादी थोडीशी गुण रूप वाढलेलं असलं तर असा हे करते, मा ये प्रकृतीत गुणमयी, हे गुणाचीच भरलेली आहे. गुणच हिच्या रूपानं
प्रगट झालेले आहेत. फार काय सांगू, सावयव गुणची ते मूर्तिमंत गुणाचा अवतार म्हणजे कोण आहे? प्रकृती आहे. प्रकृती आहे हे प्रतिक्षणी. कशी आहे ती? ही प्रतिक्षणी नित्य नवी. रूपा गुणाचीच आगवी, जडा ते हे माझवी येचा माझो. हे प्रतिक्षणी नित्य नवी. ही प्रत्येक क्षणाला काय आहे? नवी आहे. नवी जुनी होत नाही. महाराज किती आपण पाहा ना, आता तेच 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 पाहतोय, पण आपल्याला वाटतंय का काय बा महाराज तेच भागवत तेच भागवत तेच भागवत, पण हे सगळं तेच आहे ना, पाहतोय आपण दररोज, पण विटतोय का? रोज आपल्याला त्याचा काय वाटतो? उल्हास वाटतो. आता गीतेचं वर्णन करत असताना पार्वती मातेने प्रश्न विचारल्यावर पहिल्याच अध्यायात भगवान शंकर सांगतात का नाही, ते तारू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. का नाही? त्याप्रमाणे ही महाराज नवीच आहे. नवीच आहे. ही कधी जुनी होत नाही. प्रति दिवशी नित्य नवीन आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणाला काय आहे? नित्य नवीन. रूपा गुणाची चागवी, आणि रूपाची गुणाची तर खाणी. ही रूपाची आणि गुणाची काय आहे? खाणे. जडा ते ही माझवी, अरे चेतन सोडा, जगाला सध्या उन्मत्त करण्याची पावर कोणात आहे? प्रकृती. काय करणार नाही महाराज, हिच्या मनात आल्यावर ही करणार नाही असं काही. आता काय राहिलं? करायचं काय राहिलं? केवढं केलं? पण काय करणार नाही, काही करू शकते, काहीही करू. काय तिचं महाराज, तिच्या हाताचा खेळ येतो ना. मीच नाव मी काही एक नाही. नामे ये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिय प्रबद्धे ये चेनी. नामे ये प्रसिद्धे, नाव येईल खूप आहेत आणि प्रसिद्ध. माया म्हणतात कोणी, काय प्रकृती म्हणतात कोणी, जग म्हणतात, काय जे म्हणत असेल नाम अनेक आहेत. स्नेहो या स्निग्धे महाराज, प्रेम सुद्धा स्नेह सुद्धा स्नेहाळ कुणामुळे झालाय? हिच्यामुळे झालाय. इंद्रिय प्रबुद्धी, इंद्रिय शहाणे कुणामुळे झालेत? हिच्यामुळेच झाले ना सगळं. काय महाराज, काही म्हण हे नपुंसक किती भोगवी ते निलो ऐशे ऐशे आलो करून. काय करणार नाही महाराज. अरे मन कसं आहे? नपुंसक आहे का नाही? स्त्रीलिंगी असेल तर ती म्हणतात, पुलिंगी असेल तर तो म्हणतात. मग या मनाला तो मन का ती मन? तो मन का ती मन? काय म्हणतो आपण? मन आपल्या दररोज म्हणतो ना आपण. ती मन का तो मन? ते मन, हे मन, हे का हा ही हे. मग हे मन का ही मन का हा मन? हे मन. मग हे मन कोणत्या लिंगात गेलं? नपुंसक लिंगात गेलं. म्हणजे मन हे नपुंसक. मन काय आहे? नपुंसक. पण भोगवेतील निलो, पण ते लोकांचे भोग कोण भोगवायला लावायलंय? मन भोगवायला लावायले. मग काय करणार नाही महाराज. जसं मनाचे खेळ आहेत, आयुष्य अलौकिक करणे यायची, आणि एक सगळं मनही निर्माण कोणी केलंय? असं काय विचित्रता ही काय काय निर्माण करेल सांगता येत नाही. कशी आहे? हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप, विकार उमपिया केले भ्रमाचे भेट. हे भ्रमिष्ट करते भ्रमाचं भेट आहे. हे व्याप्तीचं ही रूपच आहे. विकारही भरपूर हिनं निर्माण केलेले आहेत. या केली हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, हे प्रसिद्धची देवी माया हे नाम. हे कामाची मांडवी, कामरूपी वेल ज्या मांडवावर जातो तो मांडव म्हणजे ही प्रकृती आहे. प्रकृतीच्याच हे सगळं प्रकृतीचंच कार्य आहे. आणि इच्छा आपली जे होते ते हेच मिळवण्याची होते का नाही? प्रकृतीतलंच मिळवण्याची होती. म्हणजे कामाचा वेल आहे. मोहवनीची, मोहरूपी वनातला वसंत ऋतू म्हणजे प्रकृती आहे. काय खुलतो माणूस मोहात पडला की. महादेवी हे प्रसिद्धची देवी माया आहे नाव, आणि हिचं प्रसिद्ध नाव काय आहे? माया. माया माया असं आहे. हे वाङ्मयाची वाडी, हे साकारपणाची जोडी, हे प्रपंचाची धाडी अभंग आहे. हे वाङ्मयाची वाडी. शब्दसृष्टीची वाढ कुणामुळे झाली? हिच्यामुळेच झाली. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे, आणि आकाश कुठून जन्मलं? माहित. शब्द हिच्यापासून वाढला. साकारपणाची जोडी, हे सगळं जे साकारपणा दिसतोय, त्या साकारपणाची मूळ कोण आहे? ही प्रकृतीच आहे. प्रपंचाची धाडी अभंग आहे का नाही? ही प्रपंचाची धाडी म्हणजे निर्माती ही आहे. आणि कशी आहे? अभंग. हिचा काय होत नाही? नाशाचे काही प्रकार आहेत ना, आहे का नाही? स्वतः नाश आहे, परतः नाश आहे, आणि आश्रय काय आहे? नाश आहे. वेगळे वेगळे स्वभावता नाश आहे. महाराज हिला स्वभाव नाश नाहीये. स्वभावता हिचा नाश होत नाही, आहे का नाही? महाराज हिचा नाश काय?
स्वभावता नाश कोणाचा होतो आहे का नाही. वर्णन केलं की भिंतीवर काढलेलं चित्र आहे, भिंत पाडून टाकली की चित्राचा काय होतो, त्याला आश्रयनाश म्हणायचं. हा आश्रयनाश म्हणजे पडून गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती, आश्रयनाश आहे का नाही. आता हिचा आश्रयनाश होत नाही का, की ज्याच्या आश्रयाले त्याचाच नाश होत नाही. नाश होत नाही. ज्याच्या आश्रयाला आहे त्याचा काय होत नाही, नाश होत नाही. कोणाच्या आश्रयाले, ब्रह्माच्या आश्रयाले. आणि ब्रह्म कधी ब्रह्माचा नाश होत नाही. मग हिचा कस काय नाश होईल, म्हणून तिचा परता हा नाश होत नाही. बरोबर आहे का नाही. महाराज हिचा नाश होत नाही असं नाही, हिचा नाश होत नाही असं नाही, हिला स्वभावताही नाश नाही. पण हिचा नाश करायचा असेल तर ज्ञानरूपी शास्त्राने हिचा काय होतो, नाश होतो. बाकी ते सोडून नाश होत अचिंत्य शक्ती असून विचारापुढे टिकत नाही, तिला माया माया असं असं म्हणतात. आहे का नाही. विचारापुढे जे काय होत नाही, जे विचाराचे वेळी न दिशे, हो. आहे का नाही. काय आता जैसे गगन जैसे आहे ना पुढे, विचाराचे वेळी न दिशे, विचार कला की ती दिसत नाही. हे सत ना असत होय, विचाराचे नाम नस आहे. हा हे सतही नाही, असत हा, आणि विचाराचं नाव मात्र सहन करत नाही. ऐशे परिची आहे अनादी म्हणते. हिला अनादी का म्हणतात, की ही दुसऱ्या कोणत्याही साधनानं जात नाही, विचारानं जाते आहे का नाही. म्हणून विचारिता निरसले हा, ते प्रपंच सहज सांडव. मग तत्व उरले ज्ञानी अशी. हिचा परता नाश होतो बरं का. परता नाश म्हणजे ज्ञानानं काय होतो, हिचा नाश होतो. ज्ञान खडगे एके ज्ञानरूपी वाचून उपाय करशी जितके. ज्ञानरूपी शास्त्रानं हे झाडाचा काय होतो 15व्या अध्यायात सांगितलं की उन्मळून पडतं नाही का नाही. ज्ञानानं काय होतो, हिचा नाश होतो. अभंग असलेली अशी आहे, कळा येतोनी झाली या. तुकोबारायचा एक अभंग आहे पहा मायाविषयी. तुकोबाराय म्हणतात, लोटांगण तळी हरपती मायातीची ब्रह्मतेची माया, अंगाने छाया जयापरी, नसरे सारिता न सरे, तुडिता निराळी लोटांगण तळे हरपती. सारिता न सरे, तिला बाजूला करायचं तरी बाजूला होत नाही. तोडिता निराळी न होय, तोडून काढलं तरी निराळी होत. आपली सावलीचं उदाहरण दिलं, आपली सावली अशी लोटून दिली तर जाते का, जात नाही. तिला कुऱ्हाडीने तोडलं तर बाजूला होते का, तोडून टाका तिला, नाही तुटते का, नाही तळत. मग तिला घालायचं का, काहीच करू नका. लोटांगण घातलं की कुठे गेली, अंगाखाली. लोटांगण तळी हरपती. तसं या मायेच आहे, हिला दुसरा उपाय नाही. मग ज्ञानात एकदा ज्ञानात लोटांगण घातलं की हिचा काय होऊन जातो, आपोआप नाश होऊन जातो. नाहीची हिच्या पुढे लोटांगण नाही घालायचं, ज्ञानापुढे लोटांगण घालायचं. लोटांगण तळी हरपती म्हणजे हिच्या पुढे लोटांगण घातलं तर मग ते इथं जास्तच वाढती, आहे का नाही. आणि आपण लोटांगण घालायलो तो कुणा पुढं, हिच्या पुढे पुढे चालू आहे ना. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. नाचणं म्हणजे लोटांगण घालणं, नाही का नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, अशी ही आहे कळा येथून झाली, विद्या येच्या केली, इच्छा ज्ञान क्रिया बियाली, कळा येथून झाली. सगळ्या कळा 64 कळा कुठून निर्माण झाल्या, हिच्यापासूनच निर्माण झाल्या. विद्या येच्या केल्या, सगळ्या विद्या 14 विद्या कोणापासून निर्माण झाल्या, सगळं कार्य हिचंच आहे. इच्छा ज्ञान क्रिया, इच्छा ज्ञान क्रिया त्या सगळ्या जन्माला दिल्या, कोण, हिच्यापासूनच दिल्या. हे नादाची टाकसाळ, हे चमत्काराची वेळावूळ, किंबहुना सकळ खेळू याचा, ही नादाची टाकसाळ, संगीताचा हीच कारखाना आहे. चमत्काराचं घर कोण आहे, हे सगळे चमत्कार जे निर्माण होतात तिच्यापासूनच होतात. नवल वाटतं ते सगळे नवलं इथूनच येतं. किंबहुना सकळ, फार काय सांगू, सगळे खेळ हिचेच आहेत. जे खेळ दिसतात आपल्याला ते कुणाचे आहेत, मायेचे आहेत, प्रकृतीचे आहेत, आहे का नाही. जे उत्पत्ती प्रलय होतं ते याचे सायंप्रात, या स्वाद्भुत मोहन हे उत्पत्ती आणि प्रलय, निर्माण होणं आणि नाश होणं. निर्माण होणं हिची सकाळ आहे आणि नाश होणं हिची संध्याकाळ आहे. काही त्याच्यात विशेष नाही. हे जाऊ द्या, हिचं काय वर्णन करावं. अद्भुत असं मोहनास्त्र ही आहे. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेशी घरे नांदत असे, हे अद्वयाचे पण दुसरी. हे काय आहे, अद्वय असलेला ब्रह्म, त्या ब्रह्माच्या तिथंच राहते पण तिचा संबंध येत हे दुसरे तिकडे. हे निसंगाचे सोय,
येते ये तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावरा ते. आणि महाराज इथपर्यंत हिच भाग्य वाढलेलं आहे. कुठपर्यंत? ब्रह्मापर्यंत भाग्य आहे. सौभाग्य भाग्य वेगळं आणि सौभाग्य वेगळं. एखादी विवाह होण्याच्या अगोदर ती भाग्यवान असेल, पण लग्न झाल्यावर ती नुसती भाग्य नाही, मग सौभाग्य. सौभाग्य शब्दाचा अर्थ काय? सो म्हणजे 100, भाग्य म्हणजे नशीब. ज्या मिळाल्याच्या नंतर 100 पटीनं भाग्य वाढतं त्याला नाव काय येतं? सौभाग्य. हे का नाही? तो मिळाल्यामुळे त्या माऊलीचं 100 पटीनं काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. पहिल्या शेत वावरात गेलेली नसती, वावरात जावं लागतं, आहे का नाही? आणि तो कसाही आला तरी त्याला आहो का हो, हे 100 पटीनं भाग्य वाढण्याची. 100 पटीनं वाढले. काही काही मावल्याचं वाढलंय, काही काही मावल्याचं आहे का नाही? सौभाग्य व्याप्तीची थोरी. काय तिच्या व्याप्ती, भाग्य किती व्यापलंय काय. म्हणून त्या आवरी अनावर. म्हणून तो अनावर असलेलं ब्रह्म सुद्धा हिनं काय केलं? आवरलं. आवरलं म्हणजे अरे जीव बनवला ना, त्याचा ताब्यात घेतलं ना. जीव म्हणजे कोण आहे? ब्रह्मच आहे ना. महाराज तिनं घेतलं ना ताब्यात. लागलं ना रडायलं, लागलं मी मरतो रे बापा रे, धावा रे. अरे तू अमर असलेला काय व्हायला लागला? मरायला लागला. सत असलेला असत व्हायला लागला, आहे का नाही? आनंद स्वरूप असलेला दुःख रूप व्हायला लागला. चेतन असलेला जड व्हायला लागला, आहे का नाही? अरे बघ, हे तिनं कोण ताब्यात घेतलंय? हे सगळं माईनच घेतलंय, प्रकृतीनं. तयाच्या आता उठाई निपटोनी काहीच नाही. ते तया आगवे आपणाची होय. मला त्याच्या ठिकाणी काहीच नाही, पण त्याचं सगळंच ही होती. त्याला नाव ही देते, त्याला रूप ही देते, त्याला सुख दुःख भोगायला लावते, सगळं ही होती. तया स्वयंभाची संभूती, तया अमृताची मूर्ती. आपण होय स्थिती. खरं त्याला जन्म नाही, तो स्वयंभ आहे, त्याला काय नाही? जन्म नाही, पण त्याचा जन्म ही करायला लावते. गोकुळाष्टमी कृष्ण गोकुळी जन्माला भक्ता आनंद वर्ताला. हे कोणा लावलं? हे खेळ सगळा कोणाचा आहे? प्रकृतीचाच खेळ आहे. आयोने संभवन हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. आणि सगळा खेळ कोण सुरू केलाय? तिनंच सुरू केलाय. जन्म. त्या अमृताची मूर्ती, तो अमृत आहे. आणि त्या अमृताला मूर्ती देणारी कोण आहे? त्याला रूप नाहीये, त्याला रंग नाही, हिनं दिलं सगळं. महाराज भगवान कृष्ण असं सांगतात की स्वतः एखाद्या वेळेस आरशात उभे राहिले ते मायेवर प्रसन्न व्हायचे. वारे माया, काय रूप दिलं होतं महाराज देवाला. अरे माणसं मोहित होतील यात नाही, पाणी मोहित झालं यमुनेचं. भाऊ काय हिंस्र पशु काय व्हावेत? मोहित व्हावेत. वाघ, सिंह, साप त्या सौंदर्यावर काय व्हावेत? यमुना जळ स्थिर व्हावे. चालत स्तब्ध. काय रूप असेल त्या भगवंताच. आणि ते कोण दिलं होतं? सगळं मायेच दिलं होतं. माया. आणि म्हणूनच तो म्हणतो मम माया, ही माझी माया आहे. म्हणणार नाही तो काय त्याला इतकं दिल्यावर आम्हाला दिलं असं. म्हणून तर मग तू म्हणलंय ना मला संतांनी त्याला का कानोबा तुझी गोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुली रे. ऐका नाही, काय तुझी गोंगडी आहे, कुठं तिला छिद्र नाही आणि आमची 9 ठिकाणी फाटून गेली. कुणी कुणी आव्हाने काही कळलं ना. नवा ताई पाठवली गेली ती तो आम्हाशी दिली रे. अशा प्रकारची सगळी कर्मानं बांधलेली घाण झालेली, आहे का नाही? अशा प्रकारची. म्हणून त्याला अमृताला मूर्ती. आपण होय स्थिती ठावत आहे. त्याची स्थिती आपणच होते, त्याचं राहण्याचं ठिकाणही आपणच होते. पंढरपूर तरी ठिकाण कोणाचं आहे? त्याचं आहे का तिचं आहे? नावावर त्याच्या करून दिलंय, पण खरं कोणाचं आहे? तिचंच आहे, मायेच आहे सगळे. तया अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. तया अनार्थाची, खरा तो अनार्थ आहे. कोणती इच्छा तिथं नाही. त्याला इच्छा निर्माण केली. कोण केली? आपण एकलेन कंठवेची म्हणून या येली निर्माण. अरे पण ती इच्छाच नाहीये तिथं. ती इच्छा सुद्धा घुसवायला कारणीभूत कोण आहे? हीच आहे. तया पूर्णाची तृप्ती, तो पूर्ण आहे. त्याला काही त्या लग्नच करायचं नव्हतं, हिनच करायचं. सगळं चिच आहे, नाही का नाही? तृप्ती. त्या आकुळाची जाती, खरा तो आकुळ आहे, त्याला कुळ नाही. त्याला कुळ जात कोण दिली? यानं दिली. रामचंद्र प्रभू क्षत्रिय कुळात जन्माला आले. यादवाचा पोर एक गोप्य. आता यादव आहे का? पण त्याच्या कुळही कोण दिलं? त्याला हिनच दिलं. त्याचं नाते गोते कोण झाली? हीच झाली. सगळं तया आचर्चाचे चिन्ह, तया अपराचे मान, तया अमनस्काचे मनबुद्धी होय. तया आचर्चाचे चिन्ह, त्याच्याविषयी चर्चा करत नाही. चर्चा करायला लक्षण लागतं. आणि मग त्याला लक्षण कोण दिले?
हिनच दिले. त्या अपाराचे मान त्याला पार नाही, पण त्याला मापात आणलं ना. मापात आणलं, बरेच मापात आणले. त्यालाही मापात कोण आणलंय? 3.5 हाताचा केलं ना. मूर्ती किती हो? आमची 3.25 फूट, आमची 3.5 फूट. त्याला आकारच नाही. तो आकारात कोण आणलाय? अवजानंती माम मुडा मानुषी तनुमा अवजानंती माम मुडा. मुडा आहे का नाही? म्हणून मला मुडा शब्द वापरलाय, नाही का नाही? आणि म्हणून अपाराचे मान त्याला मापात आणलं. त्या अमनस्काचे मन त्याला मन नाही, त्याचं मन ही झाली, त्याची बुद्धी ही कोण झाली? हीच झाली. त्या निराकाराचा आकारो, त्या निर्व्यापाराचा व्यापारो, निरहंकाराचा अहंकार होऊन टाके. तो निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याचा आकार हीच झाली. तो निर्व्यापार आहे, त्याचा सगळा व्यापारही हीच माऊली झाली. तो निरअहंकारी आहे, त्याचा अहंकार सुद्धा ही झाली. तया अनामाचे नाम, तया ज्याचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया अनाम, त्याला नाव नाही, हिनं नाव दिलं. त्याचा जन्म नाही, याने हिनं जन्म करायला लावला. त्याचं कर्म, त्याच्या क्रिया सगळे हीच झाली. तया निर्गुणाचे गुण, आचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. तो निर्गुण आहे, हिनं त्याला गुण दिले. ऐका यशस्वी अवतार ये ज्ञान, अरे हिचेच आहेत सगळे. पण हिनं दिले महाराज त्याला. पतिव्रता आहे ना. आपल्याकडे कशाला? आपल्या मालकाकडे राहू द्या. दिले अनामाचे गुण, निर्गुणाचे गुण, आचरणाचे चरण, त्याला पाय नाही, हिनं पाय दिले. त्याला कान नाही, हिनं. त्याला डोळे नाही, हिनं दिले. त्या भावातीताचे भाव, त्या निरवयाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे भावातीताचे भाव. त्याला तो भावातीत आहे, त्याला भावातीनं आणलं. त्याला अवयव नाही, त्याला अवयव हिन दिले. फार काय सांगू, पुरुषाचं जे काय आहे ते सर्व हीच झाली. त्याजवळ तर काहीच नाही. ऐशनी या प्रकृती आपुल्या सर्व व्याप्ती, तया अविकारा ते विकृती माझी किती. असं प्रकृतीनं आपल्या व्याप्तीनं, म्हणजे एवढं व्यापलं त्याला की तो अविकार आहे, त्याला विकृतीत उतरवलं. ऐका नाही, जीव म्हणून त्याला काय आणलं? विकृतीत आणलं. ते तर पुरुषत्व जे असे ते प्रकृती जसे चंद्रमा अवशे पडिला जायचा. महाराज तो त्याला पुरुषत्व जे असं काय नाव झालं ते या प्रकृतीमुळं आलं. मग तो तरी हिच्या काय एवढा आधीन गेला? काय करता? माऊली म्हणतात गेला ना आधीन. आता आधीन गेल्यावर काय करता? कसा आधीन गेला तो? माऊली म्हणतात चंद्रमा अवशे पडिला जायचा. जसा चंद्र आवस म्हणजे अमावस्या, अमावस्याच्या आधीन गेला. आणि चंद्र अमावस्याच्या आधीन गेल्यामुळं मग काय राहिलं त्याचं अस्तित्व? दिसतोय का चंद्र अमावस्ये? गेला आधी. तो जसा आधीन तसा हा बाबा तो मग काहीच बोलत नाही. हो असं करू का हो? तू म्हणशील. त्यांनी एकदा दोनदा तिने विचारलं, 4-5 वेळेस 10 वेळेस 20 वेळेस विचारलं असेल, असं करू का हो, तसं करू का हो, तसं करू का हो. तो म्हणला आपल्या तुला एकदा संका मला झोपू दे बरं, आता तुला जसं करायचं तसं करू. आणि मग काय सायरा सुटली महाराज. मालकाचा आदेश मिळाल्यावर मालकाची सत्ता आहे, मालक काही उठत नाही. आणि मग या माऊलीनं सगळंच करायला, विस्तार करायला काय केली? सुरुवात केली. खूप पुढे नेऊन घातलं तिने. ऐशे या प्रकृती अवशेचंद्र विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसुय पांचकाचा या परी. माऊली ज्ञानोबा म्हणतात काय करता? विदळ बहु चोखा, सोनं शुद्ध आहे, पण मिनलिया वाला एका वाल एक थोडूसा त्यात हिनकस भाग मिसळवला, थोडूसा. महाराज कसू होय पांचकाचा या परी 5 रुपये तोळा. म्हणजे त्यावेळेला ज्ञानेश्वरीत सोन्याचे भाव बदलले बरं का. 15.5, 16 आणि 15. 15, 15.5 आणि 16 म्हणजे 4 महिन्यात स्थिर नाही राहिले. 3 ठिकाणी भाव वाढले. 15.5 या रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी. त्यावेळेला भाव काय होता? 15.5. 16ची ओवी आली. तसं मला 16 रुपये 15 रुपये तोळ्याचं, पण 5 रुपये तोळ्यावर आलं सोनं. कशामुळं? आहे का नाही महाराज? हे जीव म्हणजे शुद्ध सोनं आहे, पण रडायला लागलं, हे करायला लागलं, आलं 5 रुपये तोळ्यावर. आणि कोण आणलं? ती घुसली ना त्यात हिनकस भाग पडला ना, आलं. का साधू ती गोंधळी संचुरोनी सुये मेळी नाना सुदिनाचा आबाळी दुर्दिन कीजे. किंवा साधू ते गोंधळी संचुरोनी सुये मेळी. एखादा साधू म्हणजे महात्मा नाही, साधू म्हणजे एखादा बरा माणूस आहे, सज्जन माणूस आहे, चांगल्या क्रिया करणार आहे, पण त्याच्यात एखादा भूत घुसलं. आणि जे घुसलं महाराज, जो माळकरी, वारकरी, गण लावणारा, बाबा 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 त्या गल्लीत न जाणारा, त्या याच्या खटाखटाच्या, म्हणजे मांसाहारी लोक त्या इथं मास शिकतय,
10 किलोमीटर लांबून जाईल पण त्या गल्लीनं जाणारा, पण त्याला भूत लागलं आणि भूत जे लागलं ते एकादशीनं पाहणार होतं. दृष्टांत माऊलीच आहे ते. एकादशी आता ते समजण्याकरता पूर्ण सांगावं लागेल ना. ते न होतं आणि मग त्याच्यात घुसलं आणि मग ते काय मागू लागलं खायला. आता लोक म्हणले अरे माळकरी वारकरी इतका पवित्र माणूस आणि आज काय मागायला. कोंबडच आणा, बकऱ्याच आणा, बाटलीच आणा, अरे काय मागायलाय. त्यो मागायला नाही, त्याच्यात घुसलंय आणि मग ते गोंधळी. त्याला काय विचार बहु होता भला पर्या रांडेने नाशिला. बहु शिकला रंग चाळे खरे खोटे. तसं महाराज या तो शुद्धच आहे, पण या ते भूत घुसल्यामुळं मग तो काहीच्या काही मागायला. ते आळवी ते कोणी हिने केला जे करून. कोणी याला आळवणार नव्हतं, यानं केलं ते सगळं. महाराज ऐका, तसं झालंय. किती मोठा दृष्टांत आहे, किती सिद्धांताला अनुरूप दृष्टांत आहे माऊलीचा. हे खाणारे पिणारे हे घुसला हे इतक्या बरोबर घेऊ नका. माऊलीचा मूळ सिद्धांत पहा. महाराज जसा पवित्र माणसाला सुद्धा पिशाचे जे नाही करायचं ते करायला लावते, तसं सांगा. मला एक सांगा महाराज, या जगात जो आनंद आहे का, जगात आनंद आहे म्हटलं मी, आनंदाचा भ्रम नाही. जो उच्च आनंद आहे, निर्विकार आनंद आहे, तो आनंद म्हणजे आपण आहोत. लक्षात आलं का? तो आनंद कुठे आहे? आपल्यात आनंद नाही, आपण आनंद. आनंद आपल्यात नाही. आपलं स्वरूपच काय आहे? आनंद आहे. आपल्या आपण आनंद स्वरूप असलेला आनंदा करता विषयाच्या दारात भीक मागायलाय ते सज्जन माणसाला खाणार पिणार भूत लागलेलं आहे. का फिरवायलंय आपल्याला? बहु आता भला म्हटलंय ना, पण काय करावं, ते भूत घुसल्यामुळं आनंदा करता महाराज काही करावं लागायले, रडावं लागायले. ऐका नाही, रडावं लागायले. किती तुच्छ आनंद झालाय आपला. कोण स्तुती केली तर आपण खुश राहतो, कोण निंदा केली की आपण नाराज होतो. म्हणजे आपल्याला खुश ठेवायचं का नाराज ठेवायचं आपल्या हातात का लोकांच्या हातात? आपल्या हातात आहे का लोकांच्या हातात आहे? आपण आनंदित राहावं का दुःखी राहावं? मग लोकांना वाटतं याला काऊन आनंदित ठेवायचं, दिवसातून एखादा म्हणून टाकतो तू कशाचा महाराज आहे, की पैर दिवसभर दुःखात. म्हणजे आपण आनंदी राहावं का दुःखी राहावं आपल्या हातात नाही, हे कोणाच्या हातात आहे? लोकांच्या हातात आहे. काय आपण म्हणतो मी कसा आहे वागा, तुझ्या हातात काहीच नाही, तू फक्त का पाहू नको. त्यांनी म्हणावं मी माझ्या हातात आहे. अरे लहरी त्यानं राहावं ज्याला समाजाचा काय नाही संबंध नाही. संत महात्म्यांना काही गरज नाही, संबंध नाही. चाकुलीचे महाराज हम तो सदा है रंगला. ऐका नाही, काय संबंध आहे? आनंद कधी आनंदाच आहे, ऐका नाही. आणि महाराज अशा प्रकारे तिनं काय केलं, आणलं नाना सुदिनाचा बाळो दुर्दिनू की जे. दुसरा दृष्टांत देतात, चांगला दिवस असावा, पाहुणे घरी यावेत, वऱ्हाड यावं, लग्न असावं, मोठा मंडप दिलेला असावा, किती चांगला पवित्र दिवस असावा, आनंदाचा दिवस असावा, आणि त्याच्यात आभाळ यावं. अरे 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 अरे, सुदिनाचा आभाळू दुर्दिनू की जे. चांगल्या दिवसाचा वाईट दिवस कोण बनवला? आभाळानं. तसा चांगला असलेला पण वाईट बनवला कोण? मायेनं बनवला, प्रकृतीनं बनवला. दुर्दिनू की जे. काय महाराज, जेवी पय पशुच्या पोटी का वन्य जायचा काष्टी, गुंडोनी घेतला पटी रत्न दीपू पय पशु. अरे दूध आहे पण गाईच्या वव्यात हे ना, अडकलंय ना बिचार. हे दूध पायपा दूध पवित्र आणि गोड सगळं खरंय, पण वव्यात आहे ना अडकलेलं आहे. वन्य जायचं आग्ने पण लाकडात अडकलेला आहे, प्रगट झालेला नाही. गुंडोनी घेतला पटी रत्न दीपू, रत्न आहे पण कपड्यात गुंडाळलेलं आहे. महाराज तसं हे प्रकाश स्वरूप आहे, रत्न स्वरूप आहे, पवित्र आहे, पण माया रूपी पडद्यात काय झालंय? गुंडाळल्यामुळं ते तसंच व्हायला लागलं. कसं झालंय मग याचं? राजा पराधीन आला ते सिंह रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृत्याला स्वतःचा मुखे. राजा पराधीन आला, राजा आहे. राजा म्हणल्यावर काय महाराज, त्याच्या मनात येईल ते, काय अडचण आहे, त्याला काय करता येत नाही. पण दुसऱ्याच्या ताब्यात राजा गेला. राजा कसा दुसऱ्याच्या ताब्यात जाईल का? राजा जाईल दुसऱ्याच्या ताब्यात? जाईल का नाही? एखादं उदाहरण सांगा ना. म्हणून राजा आणि दशरथ, ते जो सगळं रामायण महाभारत रामायण घडलं ते कशामुळं घडलं? फक्त राजा पराधीन झाला. कोणाच्या ताब्यात गेला? हा, नामदेव महाराज वर्णन करतात ना, आहे का नाही? नामदेव महाराज म्हणतात
सुंदरपणाचा अभिमान म्हणे त्यावरी गर्भिणी नामा म्हणे म्हणजे की वैसरी होती ते पापी देखता नयनी पौडली राजाला गेला किती महाराज आता ते वर्णन रामायणात येतं. तुळशीदासजींनी खूप गोड वर्णन केलं. तर काय महाराज पराधीन झाला, क्षमा करी मज दशरथा म्हणून चेरणी ठेविला माथा. त्यानं पाया पाडला आहे का नाही. महाराज विंचवाचे पेवी पडता तक्ष ढाळीत आहे मृत अग्नी. अग्निमाची आहे का नाही. तसं राजा दुःख होऊ लागलं. काय करणार, राजा पराधीन की सिंह आहे पण रोग झाला, रोगानं व्यापला. काय करीन सिंह असून, आता रोगानं जाग्यावर बसवलं, त्याच्या हातातच काही नाही काय राहिलं. राहिलं. जसा राजा दुसऱ्याच्या ताब्यात गेला बैस खाली, सिंह रोगानं बैस का बसवला. तैसा पुरुष प्रकृती आला सोते जामुके, तसा तो प्रकृतीत आल्यामुळे स्वतःच्या त्याच्याला काय झाला, विसरून गेला आहे का नाही. जागता नरू सहसा निद्रा पाडून जायचा स्वप्नीची स्वसावश्यकीचे. काय महाराज एखाद्या वेळेला खरंच आपण दुसऱ्याच्या ताब्यात, ते खरंच महाभारत असेल रामायण असेल या कथा ऐकूनही त्यातला सार घ्यावा. मला तर इथे बरेच दिवस मला एक भाग आवडला खूप. कोणी काय म्हणतंय महाराज एखाद्या वेळेला आपण काही एखादं कार्य असलं काय असलं किंवा एखाद्या कोणत्या आपल्याला व्यावहारिक काम असलं नाही करणार, नाही देणार, नाही करणार असं म्हणतात ना. पाहू मग आमच्याकडे आल्यावर पाहू मग काय होईल तर असं म्हणतात ना. महाराज भगवान कृष्णानं सांगितलं त्या गेले आणि त्या दुर्योधनानं सांगितलं की कृष्णा मी सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा पांडवांना देणार नाही. अरे कृष्ण म्हणजे तू काय देणार नाही, ह्यो पाठ्याच घेणार नाही. चाल बोल, तू काय देत नाही, मलाच लागत नाही. तुला तू दे म्हणण्याचा संबंधच नाही, मला लागत नाही. महाराज हे जर ठाम कृष्णाच्या या शब्दावर निश्चय झाला ना, कोणीच हारू शकत नाही जगात. वैराग्यवानाला कोणीच हरवू शकत नाही महाराज. लोक जर आपल्याला हरवत असतील तर समजा लोकांनी नाही हरवलं, आपल्याकडे कुठंतरी कमकुवतपणा आहे. एक तर आपण मानाच्या अधीन गेलो, एक तर आपण धनाच्या अधीन गेलो, एक तर लोभाच्या अधीन गेलो, कुठंतरी आपण अधीन आहोत. ज्या अर्थी स्लाब गळतोय त्या अर्थी कुठंतरी लिकीज. पाण्याचा दोष नाही, पाण्याचा दोष का स्लाबचा दोष. तसं लोक जर आपल्याला वाकवायला वाकत असतो आपण लोक पुढे, तर लोकांचा दोष नाही, आपल्यात कुठंतरी काय आहे, कमीपणा आहे. राजा पराधीन झाला काय असं आहे ना ते, आहे का नाही. नाही तर महाराज वैराग्यवान एखादा महात्मा असेल कोण आहे. अरे मोठ्या मोठ्या राजाला सुद्धा काय नाही झाले हे लोक पकडले नाही. अष्टावक्र राजा दशरथाच्या जनकाच्या नगरीत जाऊन गरजली, भीती वाटली थोडी. शिवाजी महाराज दिल्लीला गेले, माहिती आहे सगळ्याला. दिल्लीला गेले आणि फक्त उभे राहिले. तो कोण होता, तो काय सामान्य होता का, तो होता ना तो बादशाह औरंगजेबाच्या. मला ते दिलं ते सोनं सत्कार करायला आणलं. पुन्हा लेकरू बरोबर संभाजीराजाला हातात धरलेलं होतं. असं ताट आलं, सांगितलं राजे सत्कार. असा ताटावर दणका दिला की त्या अकबर बादशाहच्या समोर जाऊन ते ताट पडलो. सगळे घाबरले महाराज की आता याचं होणार काय. सांगितलं आम्ही काय तुम्हाला काय गाय, आम्ही मरण स्वीकारू पण अपमान स्वीकारणार नाही. कारण हे पराधीन झालेले लोक नाही, पराधीन झालेले लोक वाकत नाही. भगवंताचे अंश अवतारच. यश राऊतबाबांनी सांगितलं की शिवाजी महाराज भगवंताचे काय आहे, अंश अवतार. बरोबर नाही. राजा पराधीन झाला पण आता ह्यो तिच्या ताब्यात गेल्यामुळं मात्र या सगळ्या करायला सर्व सुख येती माने लोटांगणी, कोण त्याशी आणि दृष्टिकोन. सर्व माने येती, माने अपमाने कोण, अपमाने तर घेतच नाही ती. माने घेत नाही तर अपमाने कस काय येतील. अरे तुकोबाराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समान तो मुंगी आम्हासाठी. लोक काय अनंत ब्रह्मांडे ज्याच्या अंगावर रोमावर येतं, आमच्या करता तो परमात्मा मुंगी सारखा आहे. काय एक उणे आमुची घरी ओळगती द्वारी हृदय शुद्धी आहे का नाही. असुर घातली जायाने तोडरी आम्हाशी तो जोडी करदोनी का कबा करिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. पुतना हाणली, कंस हाणला, रावण हाणला, तो हिरण्यकश्यपू हाणला. एवढा मोठा बलवान पण आम्हाशी तो जोडी करदोनी, आमच्या पुढे येऊन हात जोडतो. काय आम्हा उन्हे सगळे देवाच्या मागं देव भक्ताच्या मागं आहे का नाही. म्हणून अशा प्रकारे तो गेला ताब्यात. काय करतात जागता नरू सहसा निद्रा पाडून जायचा स्वप्नीच्या स्वसावश्यकी. जे महाराज एखादा जागा माणूस असतो, अकस्मात त्याला झोप लागली आणि स्वप्नात गेला, मग ते स्वप्न त्याला वश करत नाही का. अरे तो राजा असतो पण भीक मागतो ना.
आहे का नाही. तो मला गादीवर झोपलेला असतो पण कुठं एखाद्या गटारात पडतो, कारण स्वप्नानं काय केलंय त्याला वश. तसा जीव ब्रह्मचे पण तो मायेच्या वश झाला आणि म्हणून रडायला लागला. राजाला कोला चावला विचार सागरात दिली. आहे का नाही, काय त्याला इलाज नाही. प्रत्यक्ष प्रकृती झाली म्हणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतुरी गुणी आतुरी जीवी. तसं प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला सुद्धा काय भोगावे लागतात, ते सुख दुःख भोगावे लागतात. उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी. उदास, एखादा माणूस उदास आहे पण आंतुरी गुणे आतल्या गुणानं जोर केला की मग त्या गुणाच्या ताब्यात गेला की जे करू नये ते करतो. अग्निमार खात नाही पण लोखंडाच्या खावं ऐका नाही, काय करता. तसेच आजा नित्य होय, अंगी जन्म मृत्यूचे गाय, वाजता इजयला हे गुण सांगाते. आजा तो कसा आहे, आजा आजा म्हणजे बोकड, आजा म्हणजे न जन्मणारा, नित्य असा आहे. पण अंगी मृत्यूचे गाय वाजती तैल आहे. मग महाराज न जन्मणारा हे जन्मतो, न मरणारा ते मृत्यूचे आणि जन्माचे टोले खात राहतो जिच्या संगतीत गेल्यामुळे. परिते आयुष्य पंडस होता तातले लोह पिटता जेवी वन्यशीचे घाता बोलत इताया. पण ते असा आहे अर्जुना, खरं त्याच्याकडे ते जन्माचं आणि याचं काही नाही. ऐक नाही, तातले लोह पिटता, तापलेलं लोखंड पिटत असताना वाटतोय अग्नी लांबायला आहे पण अग्नी लांबत नाही तर काय लांबत, फक्त लोखंड लांबत. तसं वाटतं आपल्याला मरतोय जितोय पण तो मरतही नाही. नैनम चंदनची चंद्र नैनम देवती पावका नाही नैनम क्लेदेन पुन्हा शोचयती परत अजोदयम दावी मक्रोदेशे होचे इत्य सर्व कथा सानवण चलोयम सनातन. हा कांदोळीला उदय प्रतिमा आणि त्याच्या नाना तो म्हणती लोक चंद्री जेवी. आंदोळ पाणी हल्लं की चंद्राचं प्रतिबिंब हलतं आणि अनेक प्रकारचं तुटल्यासारखं होतं पण चंद्र तुटलेला नसतो. दर्पणाची या जवळी का तुझे परदेशी मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितोय. अरे आरसा पुढं धरला की एकाच मुखाचे दोन मुख दिसतात पण ते प्रतिबिंब असतं ते दोन झालेले नसतात. किंवा स्फटिक आहे शुद्ध पांढरा, कुंकवाच्या संगतीत गेला की लाल दिसतो. आहे का नाही, कुंकवावर जर स्फटिक ठेवला तर लाल, तो स्फटिक लाल नाही, कुंकवामुळं काय दिसायला लागला, लाल लालच वालं त्याला लाल दिसायला. तैसा गुण संगमे आजन्म आजन्मे पावतो ऐसा गमे रवी नाही. तसा गुणाच्या संगतीत आल्यामुळे, गुण म्हणजे हिच्या संगतीत आल्यामुळे आजन्मा हा जन्मे पावतो ऐसा गमे. हा अजन्म असलेला जन्मतो नाही, जन्मतो ऐसा गमी असा वाटतो. जन्मत नाही जन्मल्यासारखा वाटतो, ये रवी नाही. आदमोत्तम येऊनी याशी ऐशी यामानी तैसा संन्यासी होय स्वप्ने अंत्यजी. आणि मग हा जीव आदम येऊन गेला, उत्तम येऊन गेला, श्रेष्ठ येऊन गेला, कनिष्ठ तर ते हे कसं आहे, एखादा संन्यासी स्वप्नात अंत्यज येऊन गेला, या लग्न केलं त्यानं, तसं आहे. वास्तविक पाहता याचं काही सत्य नाही. म्हणून केवळ पुरुषा नाही होणे भोगणे देखा येत गुणसंगूचे आशे खाला की मूळ. म्हणून पुरुषाला काही भोग भोगावे लागत नाही, भोग भोगल्यासारखं वाटतं ते गुणाच्या संगतीत आल्यामुळं. आणि सगळं मूळ काय तर गुण आहे, अशा प्रकारचं आहे. आता त्या प्रकृतीचं आणि पुरुषाचं पुन्हाही काही वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार उद्याला करूया. कुंडली करू द्या.